महिलांना साडी वाटप करण्याचा सरकारने घेतला निर्णय। सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजना। तर बघा, लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला दर महिन्याला रक्कम दिली जात आहे। आता या ठिकाणी नवीन योजना सुरू झालेली आहे। महिलांना साडी वाटप करण्यात येणार आहे, असा निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे। सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर बघा, महिला व बाल विकास विभागामार्फत तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला 1500 रुपयाची रक्कम दिली जाते। तसेच आता अन्न व नागरी विभाग या विभागामार्फत आता महिलांना साडी वाटप करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे। तर कोणत्या महिलांना ही साडी मिळणार आहे, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तसेच लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे, फेब्रुवारीचे पैसे आहेत ते महिलांना कधी मिळणार आहे, त्याविषयी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये महिलांच्यासाठी 3 खुशखबर असणार आहे। त्यामधील पहिली खुशखबर या ठिकाणी तुम्हाला सांगतो। तर बघा, सर्वात पहिली जी खुशखबर आहे ती खुशखबर म्हणजे गोरगरीब महिलांना आता सरकार साडी देणार आहे। तर बघा, साडी वाटपचा या ठिकाणी योजना सुरू करण्यात आलेली आहे। गोरगरीब महिलांना साडी मिळणार आहे। आता त्या कोणत्या गोरगरीब महिला आहेत ज्यांना साडी मिळणार आहे, याच्यामध्ये अटी कोणत्या आहेत, पात्रता कोणत्या आहेत, कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र होणार, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर बघा, खूप मोठी या ठिकाणी न्यूज व्हायरल होत आहे सध्या। बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सविस्तर अपडेट या ठिकाणी बघा। आता लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला तर दर महिन्याला मिळत आहेत। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, लोकशाही मराठी या युट्यूब चॅनलची किंवा या चॅनलची ही बातमी आहे। तर या ठिकाणी बघा, गरीब महिलांना आता साडी वाटप केली जाणार आहे। या ठिकाणी तुम्ही ही सविस्तर बातमी पाहू शकता, गरीब महिलांना साडी। तर बघा, आता आपण याविषयी संपूर्ण माहिती पाहूया। खरंच मिळणार आहे का, कोणत्या महिलांना मिळणार आहे, आता आपण या ठिकाणी सविस्तर अपडेट पाहूया। तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेमधून जवळपास 5 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि आता गोरगरीब महिलांना साडी वाटपाचा निर्णय सरकारने घेतलाय। आता आपण त्याविषयी माहिती जाणून घेऊया। तर बघा, साडी वाटप संदर्भात या ठिकाणी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की महाराष्ट्र राज्यातील महिलांना ही साडी वाटप होणार आहे। बघा, या ठिकाणी आता महत्वाचा प्रश्न होता की साडी वाटप होणार आहे, ठीक आहे, सरकारने निर्णय घेतलेला आहे, परंतु एक्झॅक्टली कोणत्या महिलांना साडी मिळणार आहे? तर या ठिकाणी बघा, अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना ही मोफत साडी दिली जाणार आहे। बघा, ही साडी जर तुम्हाला हवी असेल, या ठिकाणी बघा, आता वर्षातून किती साड्या मिळणार, दर महिन्याला मिळणार की रक्षाबंधन भाऊबीजला साडी मिळणार, सरकार नक्की कधी साडी देणार, याविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत। तर बघा, सर्वात पहिली गोष्ट, ही जी साडी आहे ही अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना मोफत साडी मिळणार आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, आता साडी वाटप संदर्भात आपण बातमी पाहूया। तर सर्वात पहिली गोष्ट, पात्र महिलांना मिळणार दरवर्षी एक साडी। बघा, दर वर्षातून एक साडी मिळणार आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला एक साडी या योजनेच्या मार्फत दिली जाणार आहे, ठीक आहे। पात्र महिलांना दरवर्षी एक साडी। आता बघा, 2025 वर्ष या ठिकाणी सुरू आहे, म्हणजे आता तुम्हाला 2025 वर्षाची साडी मिळणार आहे। त्यानंतर पुन्हा तुम्हाला दुसरी साडी कधी मिळणार, तर ज्यावेळेस 2026 वर्ष सुरू होईल त्यावेळेस मिळणार, म्हणजे दरवर्षी एक साडी। समजा आता महायुती सरकार 5 वर्ष आहे, तर तुम्हाला 5 वर्षामध्ये 5 साड्या मिळतील। अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन सुरू केलेलं आहे। अन्न व नागरी विभागामार्फत ही योजना या ठिकाणी आखलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, सर्वात मोठी अपडेट, महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजनेचा बोलबाला सुरू आहे आणि त्यातच आता अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने मोफत साडी देण्याची योजना आणलेली आहे। बघा, महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण की आता लाडकी बहीण योजना बघा, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरली होती आणि अशातच आता महिलांच्यासाठी अजून एक खुशखबर येत आहे, ती म्हणजे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने मोफत साडी देण्याची योजना आणलेली आहे। मोफत साडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे, सरकारने हा निर्णय घेतलेला आहे, अशी ऑफिशियल बातमी या ठिकाणी आली आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी बघा, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना ही साडी दिली जाणार आहे। बघा, या ठिकाणी फक्त ही साडी गरीब महिलांना मिळणार आहे। या योजनेचा मुख्य हेतू काय आहे, तर बघा, मदतीचा हात। बघा, गोरगरीब गरजू महिलांना एक मदतीचा हात देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललेलं आहे आणि ही योजना सुरू केलेली आहे। म्हणजे बघा, वर्षातून तुम्हाला एक साडी मोफत मिळणार आहे या योजनेच्या अंतर्गत। बघा, मोफत साडी तुम्हाला दिली जाणार आहे। तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी अपडेट, सरकारने या ठिकाणी साडी वाटप बाबत निर्णय घेतलेला आहे आणि सरकारने आदेशही दिलेला आहे। या ठिकाणी खूप मोठी खुशखबर आहे, कारण की आता महिलांना दर महिन्याला लाडकी बहीण योजनेतून पैसे तर मिळत आहेत, त्यातून आता महिलांना साडी सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिली गोष्ट, लाडकी बहीण योजनेमध्ये बघा, अपात्र महिलांचे पैसे येणे बंद झालेले आहेत। जवळपास 5 लाख बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे अनेक बहिणी या ठिकाणी नाराज झालेल्या आहेत।
तर बघा ज्या महिला नाराज झालेल्या आहेत त्यांच्यासाठी आता अजूनही आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक खुशखबर असणार आहे. त्यामुळे अशा महिलांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुमच्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा एक खुशखबर आहे. तसेच अजूनही काही खुशखबर आहेत. जर तुमच्यापैकी कोणत्या महिलांचे पैसे येणे बंद झाले असतील तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा की कोणत्या कारणामुळे तुमचे पैसे बंद झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात मोठी गोष्ट, आता बघा साडी वाटपच्या बाबत आपण या ठिकाणी अपडेट पाहूया. तर बघा साडी तुम्हाला कधी मिळणार आहे याविषयी माहिती पाहूया. तर बघा गोरगरीब महिलांना मिळणारा मोफत साडी, बघा गोरगरीब महिलांनाच फक्त ही साडी वाटप मिळणार आहे, साडी मिळणार आहे. तर बघा 26 जानेवारी 2025 ते 13 मार्च 2025 दरम्यान साडी वाटप होणार आहे अशी न्यूज या ठिकाणी व्हायरल झालेली आहे. बघा सगळीकडे टीव्ही चॅनल वगैरे या ठिकाणी न्यूज दाखवण्यात आलेली आहे. ठीक आहे. अजूनपर्यंत साडी कोणालाही मिळालेली नाहीये. आतापर्यंत शासनाने आदेश दिलेला आहे व सांगण्यात आलेले साडी वाटप करण्याबाबत. त्यामुळे बघा आता लवकरच महिलांना ही साडी मिळणार आहे. ज्या ज्या महिला याच्यासाठी मध्ये पात्र आहेत बघा त्या महिलांना मिळणार आहे. त्यानंतर बघा अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबातील एका लाभार्थी महिलेला साडी मिळेल. बघा जे कुटुंब अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये येतं अशा कुटुंबातील एका महिलेला ही साडी दिली जाणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, कुटुंबातील एका महिलेला. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात पहिली गोष्ट, आता सध्याची अशी अपडेट आहे की नागपूर शहरामध्ये जवळपास एकूण 45,912 अंत्योदय लाभार्थी आहेत. तर बघा म्हणजे नागपूर शहरामध्ये जवळपास एवढ्या महिलांना ही साडी मिळणार आहे अशी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. त्यानंतर बघा आता साडी कशा मार्फत दिली जाणार, तर बघा पहिली गोष्ट वस्त्रोद्योग विभाग आणि अन्न नागरी पुरवठा विभाग समन्वय साधणार आहे. याच्यामध्ये हे दोन विभाग याच्यामध्ये समन्वय साधणार आहेत. त्यानंतर आता साडी वाटप बाबत निर्णय घेतलेला आहे आणि आता साडी वाटपचं नियोजन सुरू आहे. तर बघा यंत्रमाग महामंडळ तालुका स्तरावरील गोदामांपर्यंत साड्या पोहोचवणार आहे. बघा नियोजन सुद्धा झालेलं आहे. यंत्रमाग महामंडळ तालुका स्तरावरील गोदामांपर्यंत साडी पोहोचवणार. सर्वात पहिल्यांदा गोदामापर्यंत साडी येणार. त्यानंतर जे जे पात्र कुटुंब असतील त्यांना ही साडी दिली जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा स्वस्त धान्य दुकानदारांना प्रति साडी 5 रुपयाची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. बघा जे स्वस्त धान्य दुकानदार आहेत त्यांना प्रति साडीसाठी 5 रुपयाची सबसिडी सुद्धा सरकार देणार आहे. अशा प्रकारे आता मोफत साडी वाटपचं नियोजन करण्यात आलेलं आहे. जर तुम्ही याच्यामध्ये पात्र होत असाल तर तुम्हाला सुद्धा साडी दिली जाणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला ही पहिली खुशखबर आपण सांगितलेली आहे. आता दुसरी जी खुशखबर आहे सर्व आपल्या चॅनलच्या व्ह्यूअर्ससाठी आहे. ठीक आहे. तर बघा लाडक्या बहीण योजनेसंदर्भातली ही दुसरी खुशखबर आहे ही आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खुशखबर असणार आहे. तर बघा आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आता लवकरच 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. त्यामुळे 100K सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्या आनंदामध्ये आपण एक गिफ्ट देणार आहोत. ते गिफ्ट म्हणजे पैठणी साडी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि ही साडी लकी विनरला मिळणार आहे. यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ज्या दिवशी 100K सबस्क्रायबर कंप्लीट होतील त्या दिवशी ही साडी त्यांच्या ऍड्रेसवरती पाठवण्यात येईल पोस्टाच्या माध्यमातून आणि त्यांना ही साडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एका लकी विनरला गिफ्टमध्ये दिली जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा आता आपण सर्वात पहिली गोष्ट आपल्या व्हिडिओचा मेन टॉपिक आपली लाडकी बहीण योजना. तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला आता 2100 रुपये भेटणार का, तर या ठिकाणी बघा की 1500 रुपये भेटणार हा कॉमन प्रश्न विचारला जातोय. सर्वात पहिली गोष्ट आता जो तुम्हाला 8वा हप्ता दिला जाणार आहे हा हप्ता तुम्हाला 1500च मिळणार आहे आणि 2100चा जो हप्ता आहे तो 9वा हप्ता असणार आहे. म्हणजे मार्च महिन्यामध्ये याच्या बाबत निर्णय घेतला जाणार आहे व लाडक्या बहिणींना मार्च महिन्यापासून 2100 रुपये मिळणार आहेत अशी सध्या अपडेट येत आहे. त्याबाबत निर्णय होणार आहे, निर्णय झाल्यानंतर मिळणार आहे. आता महत्वाची गोष्ट की 8वा हप्ता केव्हा मिळणार पुरावा सांगा असे भरपूर कमेंट्स येत होत्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्हाला 8वा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो. त्यानंतर भरपूर महिलांचा प्रश्न होता की मागील हप्ते मिळणार का, तर बघा जर कोणाचे डिसेंबर किंवा कोणत्या महिन्याचे पैसे बाकी असतील जानेवारीचे वगैरे आले नसतील काही टेक्निकल एररमुळे तर ते पैसे तुम्हाला यावेळेसच्या 8व्या हप्त्यासोबत बघा 8व्या हप्त्यासोबत तुमचे जर 7व्या हप्त्याचे किंवा 6व्या हप्त्याचे पैसे पेंडिंगला असतील ते तुम्हाला जमा होऊन जातील. काहीही त्याच्यामध्ये अडचण नाहीये. फक्त तुम्ही या योजनेमध्ये पात्र असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला पैसे मिळतील. अपात्र होत असाल पैसे मिळणार नाहीत कारण की याच्यामध्ये बरेचसे निकष आहेत. आता बघा लाडकी बहीण योजनेचे हे जे पैसे आहेत हे सर्व बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. सर्वात पहिल्यांदा पोस्ट बँकचं ज्यांनी अकाउंट दिलेलं आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. त्यानंतर SBI मध्ये पैसे जमा होणार आहेत आणि बँक ऑफ महाराष्ट्र अशा या तीन बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होतील. त्यानंतर इतर बँकेमध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत. बघा तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना काही अडचण नाहीये, तुम्हाला सर्वांना पैसे हे मिळणारच आहेत.
ठीक आहे. त्यानंतर बघा महिलांच्यासाठी खुशखबर. आता आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं, की लाडक्या बहिणींसाठी किंवा आपल्या चॅनल महिलांसाठी 3 खुशखबर आहेत. तर बघा आता तिसरी खुशखबर आहे 8वा हप्ता आता वाटप होणार आहे. तर बघा 8व्या हप्त्याचे पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत. तसेच महिलांना ₹2100 चा निर्णय घेतला जाणार आहे मार्च महिन्यामध्ये. बघा 3 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्याच्यामध्ये 2100 बाबत निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यानंतर महिलांना पुढचा हप्ता ₹2100 मिळणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की लाडक्या बहिणींना जो 8व्या हप्त्याचे पैसे आहेत, हे एक्झॅक्टली कधीपर्यंत मिळणार आहेत? बघा लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 8व्या हप्त्याचे पैसे लवकरच जमा होणार आहेत.